सो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा मग ब्लॉग करत जाणार आहे मी. यूट्यूबच्या चॅनलला काहीतरी कंटेंट भेटलं पाहिजे मला. तर विषय असा की आम्ही ज्या मैत्री पलीकडचा कॉलेजला आहोत तर आमच्या कॉलेजची म्हणजे MBA वाल्यांची IV चालले. ते लोकेशन सांगितलेलं पण मी सध्या विसरलोय. लोकेशन काय आहे मला पण नाही माहित. वायलो इंडिया ते काहीतरी आहे. कुठल्या तरी कंपनी चाललोय एवढं. कुठल्या तरी कंपनी चाललोय एवढं माहित आहे. पण कुठल्या कंपनी चाललोय हे काय माहित नाहीये. कंपनी आहे लोकेशन नाही. तिथे पब्लिक जमा झालेली आहे बसमध्ये. आणि परत आज गेलो बघा अजून किती वेळ लागतोय. हे काही आहेत मित्र. हे पण ज्यांना काही कामधंदे नाहीत. अरे गरीबासारखं दगड बिगड का घ्यायला लागलायस. हो हो एवढा आतंकवादी बनतोय. ब्लॉगर बॅनर लावायचं चाललंय गाईज बसवर. कसं समजलं पाहिजे रस्त्याने जाताना की बस कुठल्या कॉलेजची आणि कसं काय ते. उत्सुक. हे खालनं बॅनर सर कर की. आमच्याकडे एक ताडाचं झाड सुद्धा आहे गाईज. लय उंच आहे. लय उंच आहे. युट्यूबला जाणार आहे नक्कीच ब्लॉग करतो. होय. फोडायच्या आधीच अर्धी पब्लिक आत बसले. हे नारळ फोडा की. सर येणार आहेत. सर येणार आहेत काय. सर येणार आहेत. सर येणार आहेत. थांबा नारळ फोडायला सर येणार आहेत. आता आम्ही बसमध्ये बसून प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे. पण काही पोरं जे आहेत खिडकी उघडण्यात स्ट्रगल करतायत जाम. तर सध्या आम्ही थांबलेलो नाश्ता करण्यासाठी. पण सध्या नाश्ता असं वाटतंय की हेवी होणार आहे खूप. बेंचोत एवढा मोठा डोसा. मला वाटतं एवढासा येईल. हा एवढा मोठा आला. लाईक क्वार्टर पोर्शन मी खाल्लंय. क्वार्टर पोर्शन रे. पाव पोर्शन मी खाल्लाय. आणि आता ह्याच्या पुढचं जात नाही आहे मला. जात नाही पण खायला लागणार आहे कारण प्राईस 95 इंच होत. एवढा महाग डोसा कोण ठेवतं. यांचं नाव हा सांग रे. एवढा मोठा डोसा कोण ठेवतं. जबरदस्तीने खायला लागणार आहे एवढा मोठा असा डोसा. मला जाणार नाही आहे तो. आणि आता आमचं झालं आहे नाश्ता करून बसमध्ये बसायची तयारी. मैंने 2 प्लेट खाई है. नाही असं काय नाही आहे. एक आणि अर्धी प्लेट खाल्ली जी संक्रांती जी राखलेली. त्यामुळे लड़की जैसे नखरे हैं इसके. ये अच्छा नहीं है वो अच्छा नहीं है. मेरे को खाना पड़ा इसका बचा कुचा. ये लड़की है. तर संग्रहाला काय आपल्या शेटला गेलेलं नाही. त्याचं पोट छोटं आहे. आपलं पोट काय बारकं नाही. आपलं पोट काय बारकं नाही. आपण सगळं खातो. अर्धी पब्लिक बसले. अर्धी बसायला लागले. अर्धी अजून खाते तिकडे. हॉटेल अभिरुची आहे. हे कुठल्या एरियात आहे. कुठेतरी आहे रस्त्याला. रस्त्याच्या कडेलाच आहे कुठेतरी. पण काय एवढं काय असं धड आम्हाला काय चव लागली नाही. एवढं खास आवडलं नाही. कारण जी क्वालिटी एक्सपेक्ट केलेली तेवढी काय अशी खास नव्हती. आणि मेन म्हणजे किती रुपयाला होता. 95 रुपयाला ना डोसा. 95 रुपीजला ब्रो. एवढं जाम एक्सपेन्सिव्ह होतं. बाकी गाडी आमची एक नंबर आहे. हे अरे समोरचे हे कुठे गेलं बॅनर. हे बॅनर कुठे गेलं. बॅनर कुठे काढलं. हवा जात नाही. बॅनर काढले ना. त्यांनी काढून ठेवले म्हणजे आम्हाला वाटलं की बॅनर गेलं उडून. मग बसा फोटो. सर
आमचे सरच यायला लागले उशिरा म्हटलं काय बोलणार आता. म्हणून मग सर जेवणाची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? जेवण नव्हतं, ते नाश्ता होता. एक ते नाश्ता म्हणजे खायचं जे बरा काय होता. मालक नाही दिसलं. वडा खाल्ला जरा बरं वाटला. आता तुम्ही खाल्लं ते आम्ही खाल्ला डोसा. तो डोसाला एवढा मोठा डोसला. तसंच झालं. मालकाला सांगायचं ते 50 रुपये. चला की झालं की ना आले. हाड कुत्रे यायला लागले. अरे त्याला हे कंप्लीट कंप्लेंट नाही, मालक काउंटरवर पाहिजे. मग सांगितलं असतं किती मध्ये हाई ऑफिस मध्ये गेलं मग त्याला रेटला असता. मग वाद होईल. आलीत कसं घे हाक मारतो घ्या सगळं झालं. नाहीतर सगळे झाले असतील आतमध्ये तर मग आम्ही येतो आतमध्ये. हे चला चला अजून कोणी यायचं बाकी आहे? पुढं म्हणा काउंट द्या चला. करा म्हणजे होते बरोबर. 29 उपवास आहे तुझा? 29 होते. आपल्याला काही उपवास असत नाही. कोणी उपवास केला आणि चक्कर बी करायला कोणी सांगितलं उपवास करायला? एकदा बसून घ्या, 1 मिनिट बसून काउंट द्या एकदा. परत एकदा काउंट द्या. 1 2 3 अरे 3 ही वन नाही, ही हाफ आहे. मी वन. ही हाफ आहे वन नाही, ही हाफ आहे. एक नंबर. तांबडी चांबडी चमकते उन्हात खादीचा पाटा टाकल्या त्यांना सगळ्यात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं. जे तुला डागस्त रंगावर मारलेलं मातीच्या रंगाचं जे पण काही दिलेले देवानं मी रसोय हक्कानं क्लब मध्ये ग्रेट. आता आम्ही पोचलोय लोकेशनवर. कंपनीचं नाव आहे विलो. रेकॉर्ड करून ठेवतो. रिपोर्ट वगैरे बनवायला सांगितलं तर कंपनीचं नाव आठवलं पाहिजे लगेच की काय नाव होतं म्हणून. तर झाली इंडस्ट्री फिरून. आतमध्ये तर काय शूट करून दिलं नाही. जे काय आहे ते एवढी अशी कंपनी आहे इकडे आणि अजून असंच पुढे सुद्धा. तर चांगली होती कंपनी. जे त्यांची जी मॅन्युफॅक्चरिंग जे काय ते असेंबल वगैरे जे काय प्रोडक्ट करतात, जे मोटर्स बनतात सबमर्सिबल मोटर्स. तर भावा रेकॉर्ड होते रे, सगळा आवाज येतोय त्यात. तर त्यात ते सगळं चले रील स्टार. रील आहे वे ही आडवी. कुणी रील बनवली तुझ्या? आडवी आणि कशाला कोणी रील बनवते? तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. अर्धी पोरं जी अशी मध्ये मध्ये जे त्यांचे स्टॉप होते ते उतरत संपले. आता आम्ही 1 2 मी 3 आणि अजून 2 जण आहेत जे थोडे बाहेर गेलेत वॉशरूमला वगैरे. ते आल्यावर मग निघायचं घरी. जाम कंटाळलो. सकाळी निघालेलं 7:30 वाजता काहीतरी. आता 5 वाजलेले आहेत, 5:30 वाजलेले आहेत. जाम थकलो आहे आता. बस आता निघायचं. पण मला क्लिअर सांगतो. संग्राम आहे की आपल्याला काय वाटलं कुठला खंडाळा? लोणावळ्याचा खंडाळा. तुला? सेम लोणावळा. आम्हाला वाटलेलं लोणावळ्याच्या खंडाळा नेणार आणि त्यात केला पचका. आम्हाला वाटलं की लोणावळ्याच्या खंडाळा जाणार, फुल माझा विचार करू. आमची कॉलेज पण तसं काय झालं नाही. कॉलेज गरीब आहे. गरीब नाही पण चांगली झाली जी. पण आता जी आयव्ही झाली नाही ना चांगली चांगली एन्जॉय नाही करायला भाई. जेवढं एन्जॉय करायला भेटलं तेवढं एन्जॉय केलं. एन्जॉय कसा असतो? एन्जॉय केलं. एन्जॉय तसं केलं. एन्जॉय केलं आम्ही पण एन्जॉय केलं. मग बाटलीच काढाय पाहिजे ती. मागे धुळलाच मग. मी बाटलीत घालून
एवढं बीप 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 आलो आम्ही. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.